नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातमी एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक मोठी बातमी येते बैठकीसंदर्भातली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये गेल्या तब्बल 1.5 तासापासून हाय व्होल्टेज बैठक सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तिघांची बैठक सुरू आहे. मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनावर तिघांमध्ये चर्चा सुरू आहे अशी प्राथमिक माहिती मिळते. तर आगामी पालिका निवडणुकांच्या समन्वयासंदर्भातही तिघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. ईशान, एक महत्वाची बैठक 1.5 तास झालेला आहे. कोणकोणते मुद्दे आहेत यामध्ये? अश्विन, आपण पाहिला असेल तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये 1.5 तासापासून बैठक चालू आहे. यामधला महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात. आपल्याला माहिती असेल तर भर गणपतीमध्ये मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत आझाद मैदानावरती. हा एक मोठा विषय आहे आणि हा प्रामुख्याने विषय आज चर्चामध्ये येणार आहे. त्याचबरोबर दुसरा जो विषय आहे तो म्हणजे गणपतीमधलं संपूर्ण राज्यामध्ये कशा प्रकारे नियोजन असेल या संदर्भात आहे. त्यानंतर जो आजच विषय आला आहे तो म्हणजे प्रभाग रचनेसंदर्भात देखील या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. त्याचबरोबर जो दुसरा विषय होता तो म्हणजे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था देखील राखायला पाहिजे गणपतीमध्ये, कारण की मनोज जरांगे पाटील हे भर गणपतीमध्ये येणार आहेत. आपण पाहिलं असेल तर त्यांच्याबरोबर एक मोठी गर्दी ही दरवेळी जमत असते आणि यावेळीचं आंदोलन हे मोठं होणार आहे अशी देखील कुठेतरी मनोज जरांगे यांनी एक कल्पना दिली आहे. आणि यानंतर असे अनेक मुद्दे आहेत. त्याचबरोबर महामंडळांचा मुद्दा देखील अजून निकाली लागला नाही, त्यामुळे महामंडळांचा विषय देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. पण या चर्चांमधून जो प्रामुख्याने विषय जो पहिला ठेवला आहे तो म्हणजे मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन मुंबईमध्ये होणार आहे हा महत्त्वाचा विषय आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल की नवी मुंबईमध्ये ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील आले होते त्यावेळेस देखील मोठी गर्दी होती. कायदा सुव्यवस्था देखील त्यावेळेस नीट ठेवली होती. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे आंदोलन होतं जसं तू सांगतोयस त्याच्यामध्ये आता सरकारचं नेमकं काय पाऊल आहे या संदर्भात मंथन सुरू आहे बैठकीमध्ये अशी माहिती कळते. धन्यवाद ईशान या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू.